सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर तिवारी यांनी भर न्यायदान कक्षेत बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी या कृत्याबद्दल पश्चातापही व्यक्त केला नाही. ही कृती म्हणजे संविधानावर हल्ला आहे. सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संविधानाला विरोध केला आहे. त्यांच्या शिकवणीमुळेच राकेश तिवारी ह्या वकिलाने हे कृत्य केले आहे असा आरोप करीत संघावर बंदी घालण्याची मागणी ठाण्यातील सर्व आंबेडकरी संघटनांनी केली. यावेळी राजाभाऊ चव्हाण, भास्कर वाघमारे यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये लेखी फिर्याद घेऊन एट्रोसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना राकेश किशोर तिवारी ह्या वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर हल्ला असल्याचा आरोप करीत आंबेडकरी चळवळीतील संविधानप्रेमी पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळेस कार्यकर्त्यांनी संघावर बंदी घालण्याची मागणी केली. गुरुवारी दुपारी कोर्ट नाका येथे संविधानप्रेमी नागरिकांनी तसेच वकिलांनी हातात निषेधाचे फलक घेऊन सरकार आणि संघाच्या विरोधात घोषणाबाजी केली. याप्रसंगी नानासाहेब इंदिसे म्हणाले की सोमवारी राकेश किशोर तिवारी ह्या वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीश म्हणजे देशाच्या न्यायप्रक्रियेचे सर्वोच्च स्थान आहे. ते जर आज सुरक्षित नसतील तर देशातील एकही नागरिक सुरक्षित नाही हे स्पष्ट होत आहे. हा बूट फेकण्याचा प्रयत्न फक्त न्यायव्यवस्थेवर नव्हता तर बौद्ध समाजातून आलेले असल्यानेच राकेश किशोर तिवारी यांनी हे कृत्य केले आहे असा आरोप केला. या आंदोलनात भंत शिलिकृती, संजय मगो, जगदीश खैलिया, उन्मेष बागवे, भैयासाहेब इंदिसे, जितेंद्र कुमार इंदिसे, संदीप खांबे, सुखदेव उबाळे, प्रल्हाद मगरे, कैलास हावळे, प्रमोद इंगळे, नंदकुमार मोरे, विमल सातपुते, सुमन इंगळे, तात्याराव झेंडे, प्रभाकर जाधव, बबन केदारे, श्रीकांत कांबळे, अशोक कांबळे, विशाल ढेंगळे, राम म्हस्के, बाबा भजगे, हनुमान लांडगे, संजय दळवी, पंढरीनाथ गायकवाड, जालिंदर यादव, ॲडव्होकेट अवचर, संजय गारगुंडे, देवीदास घोरपडे, ॲडव्होकेट हेगडे, आशा शरणागत, ॲडव्होकेट गौरेश इंदिसे, मिलिंद सातदिवे, किशोर बनकर, नाना मगदूम, भीमराव सिरसाट आदी उपस्थित होते. मुर्दाबाद मुर्दाबाद, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, गांधीवादी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी. अरे किसने गरीबी की कबर खो दी? नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी. अरे किसने गरीबी की कबर खो दी? नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी. अरे किसने गरीबी की कबर खो दी? नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी. अरे किसने गरीबों की कबर खो दी? नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी. अरे किसने गरीबों की कबर खो दी? नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी. अरे किसने गरीबों की कबर खो दी? नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी. अरे किसने गरीबों की कबर खो दी? नरेंद्र मोदी. मोदी अमित होश में आओ, होश में आओ, होश में आओ. हे मोदी अमित होश में आओ, होश में आओ, होश में आओ. हे मोदी अमित होश में आओ, होश में आओ, होश में आओ. भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. हे भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. भारतीय न्याय व्यवस्था जिंदाबाद, 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 जिंदाबाद. हे बामणी भटजी भाग जाओ, भाग जाओ, भाग जाओ. जातिवादी भटजी भाग जाओ, भाग जाओ, भाग जाओ. हे मनुवर्णवादी भाग जाओ, भाग जाओ, भाग जाओ. हे भारत को जातीय व्यवस्था में डुबाने वाले भाग जाओ, भाग जाओ, भाग जाओ. भारत देश को जातीय व्यवस्था में डुबाने वाले भाग जाओ, भाग जाओ, भाग जाओ. अमन भगाओ देश बचाओ, देश बचाओ, अमन भगाओ देश बचाओ, देश बचाओ. मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद. अरे मोदी सरकारचा, अरे मोदी सरकारचा, अरे मोदी सरकारचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतिमान ज्योतिबा फुलेंचा, क्रांतिमान ज्योतिबा फुलेंचा, आई माता सावित्रीबाई फुलेंचा, आई माता सावित्रीबाई फुलेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, भारतीय राज्यघटनेचा, भारतीय राज्यघटनेचा, भारतीय न्याय व्यवस्थेचा, भारतीय न्याय व्यवस्थेचा, मनुवादी सरकारचा, मनुवादी सरकारचा, मनुवादी सरकारचा, मनुवादी सरकारचा. मुर्दाबाद, मोदी सरकारचा.
भाग जाओ, भाग जाओ, भाग जाओ, या वामनांची भाग जाओ, भाग जाओ, भाग जाओ। जातीवादी मुर्दाबाद, 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 जातीवादी मुर्दाबाद, 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 जातीवादीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, जातीवादाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, जातीवादी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। आरएसएस मुर्दाबाद, 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 आरएसएस मुर्दाबाद, 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 आरएसएस वरती भारतात बंदी घालायलाच पाहिजे, घालायलाच पाहिजे, घालायलाच पाहिजे, संघटनेवरती भारतात बंदी घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे, घातलीच पाहिजे। जातीवादी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। 6 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात भूषणजी गवई सर्वोच्च न्यायाधीश यांच्यावर किशोर तिवारी यांना जोडा फेकून मारण्याचा प्रयत्न केला। त्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी त्यानं देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे। त्याच्यावर कायदेशीर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा। यासाठी आजचा हा निषेध आंदोलन आहे। यासाठी आपण सहकार्य करावं एवढीच आपल्याला आपल्याकडून अपेक्षा। भूषण गवई यांनी जरी मानवतावाद दाखवण्याचा प्रयत्न केला असेल तो त्यांचा मोठेपणा आहे, परंतु न्याय व्यवस्थेने आणि कायदा राबवणाऱ्याने याची दखल घेऊन त्याचा तो मोठा अट्रॉसिटीचा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी आमच्या या मोर्चाची मागणी आहे। केंद्र मांडला आम्ही याला विद्यापीठमध्ये JP नाईकच्या सभागृहामध्ये काल ठराव मांडला की जो किशोर तिवारी यांनी भूषण गवई साहेबांवर जो बुक फेकण्याचा प्रयत्न केला त्याचा तीव्र निषेध करून त्याच्यावर अट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा असा ठराव पास काल झाला। किशोर हा राकेश तिवारी आहे, त्याचं आडनाव का पुढे आणत नाहीये व्यवस्था, म्हणजे तो एकटा नाहीये, त्याच्या मागे फार मोठे घातक संघटना आहेत आणि अशी विकृत लोक जे निकालात निघालेले आहेत त्यांना करण्यासाठी कृत्य करून कुठेतरी क्रांती दाखवण्याचा भाग आहे। याच्यामध्ये अखंड भारतीयांचा अपमान आहे, इथल्या ओबीसींचा, दलित, ST सर्वांचा अपमान आहे, इथल्या नौदलाचा अपमान आहे, इथल्या पानदलाचा अपमान आहे, इथल्या मिलिटरीचा अपमान आहे, इथल्या प्रत्येक भारतीय स्वतंत्र नागरिकाचा अपमान आहे। कारण ही चप्पल न्याय व्यवस्थेवरती मारलेली आहे, ही चप्पल प्रशासनावर मारलेली आहे आणि संविधानावर मारलेली आहे। म्हणून ही आम्हाला लोकशाही मान्य नाही, ही न्याय व्यवस्था मान्य नाही आहे। हे सिद्ध करण्यासाठी एक विशिष्ट संघटन काम करते आणि देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून, जातीय तेढ निर्माण करून भारतीय संविधान कुचकामी आहे, भारतीय न्याय व्यवस्था कुचकामी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात। दलित समाजाचा माणूस त्या सर्वोच्च पदावर बसलेला आहे, त्याचं स्वागत आम्ही जोडे मारून केलेलं आहे। असा यांना इतिहास नोंदवायचा आहे आणि त्याला राष्ट्रभक्त निर्माण करायचे आहे। असे बोगस राष्ट्रभक्त पुढे आणण्याचं काम ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत असते। एक साईडला फुले शाहू छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि सरकार स्थापनायचं आणि अजेंडा सर्व मनुवादाचा, वर्णवादाचा, रूढी परंपरेचा आणि स्त्रियांच्या विरोधातला राबवायचा, अशा प्रकारचे षडयंत्र भारत देश आजपर्यंत बघत आलेला आहे। म्हणून या विकृताच्या मागे असणारी जी संघटना आहे तिचा तपास झाला पाहिजे, तिच्या मागे असलेले जे हात आहेत तिचे साधी एका आजूबाजूची NC झाली तर मोबाईल जप्त केला जातो, परंतु अशा विकृताचा मोबाईल देखील जप्त करून त्याची चौकशी केलेली नाहीये की या कुणाकुणाच्या संपर्कात आहे आणि त्याला तासाभरात सोडलेलं आहे। तरी तातडीने या विकृतावर जर कारवाई झाली नाही तर भारत देशामध्ये आतंकवाद फोफावणार आहे। हा रक्तद्वेषी, वंशद्वेषी, आर्य वंशद्वेषी हा आतंकवाद आहे। हा छुप्या मार्गाने भारतीयांवर हमले करत आहे, न्याय व्यवस्थेवर हमले करत आहे आणि इथली अस्थिरता निर्माण करत आहे। हा सर्वात मोठा देशाला पुढील भविष्यातला धोका आहे, ओळखून तातडीने याच्यावर कारवाई केली पाहिजे। अमित शाह, मोदी गप्प आहेत, RSSचे भागवत प्रत्येक विषयात तोंड घालतात जशी काय त्यांना ठेकाच दिलेला आहे राष्ट्राचा, ते आता का गप्प आहेत? ते काय याचं स्पष्टीकरण देत नाहीयेत की न्याय व्यवस्थेवर अंमलात आलेला चुकीचं आहे? तुम्ही देशाचे पितामह ठरवण्याचा प्रयत्न करता। ही पुरस्कृत RSS आहे भाजपाची, ही राजकीय संघटना आहे, हे सामाजिक आणि कुठलंही राष्ट्रभक्तीचं संघटन नाही आहे। राष्ट्रभक्तीच्या नावाने भारतीय न्याय व्यवस्था, भारतीय नागरिकांना, भारतीय आर्थिक व्यवस्थेला संपवण्याचं काम या राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या माध्यमातून सुरू आहे। भागवत हा प्रथम आंतरराष्ट्रीय एजंट आहे, त्याचाही देखील तपास केला पाहिजे। ब्राह्मण आहे आणि त्याने स्वतःचं ब्राह्मणत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे। CJI हे या देशाचं सर्वोच्च पद आहे, CJI हे न्यायपालिकेचं सर्वोच्च पद असताना त्याने
भूषण गवई यांच्या दिशेने डोळा फेकण्याचा प्रयत्न केला, हा केवळ भूषण गवईचा अपमान नाही आहे, हा केवळ भूषण गवईचा अपमान नाही आहे, तर तो या देशाच्या संविधानाचा अपमान आहे, हा या देशाच्या लोकशाहीचा अपमान आहे, हा या स्वतंत्र भारताचा अपमान आहे. आणि अशा या गुन्हेगारांना कधी माफ करायचं नाही. गवई साहेबांनी जरी त्याला माफ केले असेल, पण गवई साहेब तुम्हाला आमची कळकळीची विनंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जे लोक अन्याय करतात, जे लोक अन्याय सहन करतात, त्या अन्याय करणाऱ्यापेक्षाही सहन करणारा हा गुन्हेगार आहे. तुमच्यावर गुन्हा झाला, हा केवळ तुमच्यावर गुन्हा नव्हे, हा तमाम बौद्ध समाजावर गुन्हा आहे, या तमाम या देशवासियांच्यावर गुन्हा आहे. आणि म्हणून या गुन्हेगाराला माफी नाही आहे, याला सजा झालीच पाहिजे. जर याला सजा होईल तरच येणारे ज्यांचे गुन्हेगार आहे या गुन्हेगारीला आळी बसेल, यांचे तोंड बंद होतील. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की याचा जाहीर आम्ही निषेध करतो. आपल्या पाठीशी आम्ही नाही तर संपूर्ण भारत देश तुमच्या पाठीशी. ही आजची घटना आणि त्याचा सगळ्या देशात जगात निषेध झाला, परंतु ही मनुस्मृतीची जी काय परंपरा आहे, त्यांच्या मनामध्ये असलेला हा जो काय त्यांचा मनुवाद आहे, हा मनुवाद हा या देशामध्ये उफाळून आलेला आहे. आणि गेल्या 11 वर्षाच्या राजवटीमध्ये जे अमित शहा किंवा नरेंद्र मोदी आहेत, त्यांनी ज्या प्रकारचं राज्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये RSS असेल, RSSच्या अनेक संस्था संघटना असतील, त्याच्यामध्ये हे सनातनवादी असतील, यांना ह्या भारताची संविधान मान्य नाही. आणि अशा ह्या लोकांचा जो काय हा उन्माद वाढलेला आहे तो ठेचून काढण्यासाठी आज जी आमच्या निदर्शनामध्ये मोर्चामध्ये जी मागणी आहे की अशा ह्या किशोर तिवारीला अटक झाली पाहिजे, अॅट्रॉसिटी ऍक्ट लावला पाहिजे आणि याचा संपूर्ण देशभर निषेध करून त्याच्यावरती सुमो मोटो सुद्धा लावला पाहिजे. या प्रकारची मागणी आज आपण सर्वजण करतो आहोत. सगळेच पक्ष आणि सगळ्या संघटना आंबेडकरवादी याच्यामध्ये सामील आहेत.